चला स्टार्ट द गेम. अंपायर आपण लगेच गेम स्टार्ट करायच्या. तर स्ट्राईकला खेळणार या ठिकाणी आपण पाहू शकता अनंत इलेव्हनचा मातबर खेळाडू या ठिकाणी हरीश स्ट्राईकला खेळणार. मात्र विस्फोटक फलंदाज आपण पाहू शकता जनार्दन ठोंबरे या ठिकाणी. अख्ख्या खालापूरमध्ये आपण पाहिलं ना मित्रांनो, तर या फलंदाजाची चर्चा आपण गल्ली गल्लीमध्ये गल्ली गोळ्यामध्ये आपण पाहू शकता. जनार्दन ठोंबरेची चर्चा मात्र राहिलेल्या. तर त्याच जनार्दन ठोंबरेला आपण पाहू शकता नॉन स्ट्राईकमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी. मात्र सुरेख चेंडू, मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरमध्ये, चौकार या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर मात्र भरपूर समाचार घेताना आपण पाहू शकता हरीश हा फलंदाज मी पाहिलं होतं. विस्फोटक फलंदाज हरीश या ठिकाणी पहिल्या चेंडूचा समाचार घेताना पाहू शकता आपण. चौकार आलाय पहिलाच चेंडूमध्ये. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा फेकताना गोलंदाज या ठिकाणी. मात्र फलंदाजाला चेंडू समजला नाही. या चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. तर धावफलकावर धाव मात्र आपण पाहू शकता 4च धावा आहेत. तर पुन्हा एकदा कोपरी संघ करून गोलंदाज या ठिकाणी. मात्र बॅटची कडा, विकेट किपर मात्र येतोय चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी मात्र हारच्या खेळीचा होतोय अंत. हरीश बॅक टू पॅलिवेन. तर अनंत इलेव्हनचे पॅकर या ठिकाणी चंद्रकांत पारधी वाशिवली गावचे युवा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मात्र सहर्ष स्वागत करतो आम्ही. तर या ठिकाणी हरीशच्या जागेवर मात्र जाताना आपण पाहू शकता मोतीराम पारदे. मोतीराम पारदी सुद्धा आपण पाहिलं ना, तर रायगड प्रीमियर लीगमध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये भरपूर गाजलेला हा फलंदाज. तर पाहूया आपल्या टीम आणि आपल्या गावासाठी कशा प्रकारे खेळी करतोय हा फलंदाज मोतीराम. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक हा गोलंदाज. मात्र पहिल्या चेंडूवर मात्र चौकार केल्यानंतर ना दुसऱ्या चेंडूवर बरोबर मात्र विकेट प्राप्त केले हर्षा फलंदाज. मात्र सुरेख चेंडू खाली मात्र शतरक्षक या ठिकाणी मात्र मोतीरामच्या खेळीचा अंत. डीजे मात्र मोतीराम आपण पाहू शकता बॅक टू पॅव्हिलियन येताना. मात्र त्याच्या ठिकाणी जातोय ना हट्टाकट्टा फलंदाज या ठिकाणी प्रवीण शिंगवा. बुम बुम माठ्या नावाने हा फलंदाज मात्र ओळखला जातोय. तर बुम बुम माठ्याला मात्र दोन फलंदाज हर्ष आणि मोतीराम बाद झाल्यानंतर ना या बुम बुम माठ्याला काहीतरी करण्याची गरज असणार आहे. तर बुम बुम माठ्या पाहू शकता आपण कशा प्रकारे खेळी करतोय. षटकार चौकार मारण्याची मात्र क्षमता या फलंदाजामध्ये कुठकुठून भरलेली आहे. तर पाहू शकता स्ट्राईकला मात्र खेळणारा प्रवीण सिंगवा बुम बुम माठ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र प्रतीक हा गोलंदाज. मात्र सुरेख गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार जरूर खालाय, परंतु दोन चेंडूवर दोन फलंदाज मात्र बाद करण्याची या मात्र या ठिकाणी बॅटची कडा आहे. या ठिकाणी चेंडूच्या मागे मात्र 2-2 3-3 फलंदाज धावतात, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी जिंकलाय आणि या ठिकाणी जातोय चौकार. तर चौकारीच्या सहाय्याने मात्र या ठिकाणी धाव फलकावर धावा लागल्यात. 8 धावा लागल्यात धाव फलकावर. त्या
तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज येतोय प्रतीक हा गोलंदाज स्ट्राईकला असणार मात्र बुम बुम माठे या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू मात्र बुम बुम माठ्या पाहत राहिला वाईटला रिव्ह्यू नाही आहे या ठिकाणी आपण रिव्ह्यू फक्त बीमर आणि या ठिकाणी आपण रिव्ह्यू फक्त बीमरसाठी घेऊ शकता बाकी बीमर या ठिकाणी नाही आहे तर या ठिकाणी चेंडू मात्र जातोय निर्धाव पंचांचा षटक संपण्याचा इशारा पहिला षटक मात्र संपला या ठिकाणी दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज संदीप या ठिकाणी स्ट्राईकला मात्र खेळणार जनार्दन या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र फसला तर चेंडू मात्र जातोय निर्धाव धावफलकावर धावा लागल्या आता 8 धावा लागल्या धावफलकावरती 2 बाद 8 धावा असं काही समीकरण अनंत 11 वाशिवली संघाचा कोपरी संघाची मात्र सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज मात्र आशेभूत नजरेने पाहत राहिला या ठिकाणी वारंवार बीट होतोय फलंदाज जनार्दन धावफलकावर धावा फक्त 8 धावा दुसरे षटक प्रगतीपत्रावर नसताना तर पुन्हा एकदा जनार्दन या ठिकाणी मात्र उंचावर मारले चेंडू चेंडू खाली मात्र शतरक्षक येतोय का शतरक्षक मात्र चुकी करतोय या ठिकाणी झेल मात्र जमिनीला दान करतोय या ठिकाणी पंच चेक करायचा चौकार गेलाय काय तर डिसिजन पेंडिंग तिसरे पंचांकडे रेफर केलाय डिसिजन तर नाहीये फेअर डिलिव्हरी 2 धावा या ठिकाणी तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्जवतोय कोपरी संघाचा या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू उडवलाय चेंडू मात्र या ठिकाणी येतोय समोलगून कक्षाला सलामी देत चेंडू षटकार मी सांगितलं होतं राजस्थानीची रन मशीन मानलं जातं या फलंदाजाला जनार्दन ठोंबरे हा फलंदाज तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी फुलटोच चेंडू परंतु फलंदाज काय त्याला काही चेंडूचा समाचार घेता आला नाही या ठिकाणी एकच धाव तर एका धावपेक्षा काही नाही तर धावफलकावर धावा लागल्यात 17 धावा लागल्यात 2 बाद 17 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात तर आता आपण पाहू शकता स्ट्राईकला बोम बोम माठ्या या ठिकाणी बोम बोम माठ्या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर बुम बुम माठ्याच्या टीम मध्ये मात्र चॅम्पियन ठरली होती बुम बुम माठ्याची टीम या ठिकाणी मात्र चेंडू मारलाय चेंडू मात्र थांबणार नाही या चेंडू निघून चाललाय बुम 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 षटकार डीजे
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरा गोलंदाज येतोय भरत हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र खेळणार जनार्दन ठोंबरे हा फलंदाज. तर आपण पाहू शकता पहिला चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू मात्र पुन्हा एकदा थांबणार नाहीये. चेंडू निघून चाललाय सरळ 6 धावांसाठी. षटकार जनार्दन ठोंबरेचा हा ब्रँडेड षटकार या ठिकाणी आपण पाहू शकता. धावफलकावर धावा लागल्या आता. 29 धावा लागल्या धावफलकावरती या ठिकाणी. पंच आपण बॉल इकडून फेकला. पंच बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भरत हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र खेळणार जनार्दन ठोंबरे या ठिकाणी. पुन्हा एकदा तसाच चेंडू आणि तसाच भिरकावून पाठवलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा थांबणार नाहीये. एसटीपी ग्रुपच्या कॅम्परला मात्र धक्का देत चेंडू चाललाय सीमा पार. षटकार डीजे चौकार सॉरी चौकार. धावफलकावर धावा लागल्या आता. 33 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बाद 33 धावा अशी काही समीकरण या ठिकाणी आपण पाहू शकता. भरत आणि अनंत 11 सॉरी भरत आणि जनार्दन पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सूर्यक मारलेला चेंडू मात्र थोडासा शत्रखेक चात पाळतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकात मात्र वाढ होते. धावफलकावर धावा लागल्या 2 बाद 35 धावा. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सुरेख या ठिकाणी मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ चाललाय. बिग 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 षटकार डीजे. तर षटकाराच्या सहाय्याने मात्र धावफलकावर धावा लागल्या आता. 41 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही या षटकातले मात्र काही चेंडू उर्वरित शिल्लक. या ठिकाणी फुलटॉस चेंडू परंतु चेंडूचा समाचार काय घेता आला नाहीये फलंदाजाला. या ठिकाणी तू मी करताना मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. या ठिकाणी मात्र अनंत 11 वाशिवलीच्या आपण पाठीराखे पाहू शकता. टाळ्याच्या गजराने स्वागत करताना जनार्दन ठोंबरेचा. भरत मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय परंतु शतरक्षक काही त्याला पुरेसा साथ देत नाहीये. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी मात्र बॅटच्या रनर मध्ये होता त्याला पटवलाय पब्लिक प्लॉट मध्ये. या ठिकाणी जनार्दन ठोंबरेचा ब्रँडेड षटकार डीजे.
गोलंदाजी मार्कवर येते. तर स्ट्राईकला खेळणार मात्र स्ट्राईकला हरीश. मात्र हरीशचा सुद्धा विचार केला ना तर अख्ख्या खालापूरमध्ये सुमित डोंगळे सारखी फलंदाजी करणारा हा हरीश खालापूर तालुक्यात एकच फलंदाज आहे. तर त्याच्या समोर मात्र रस्त्याची रन मशीन जनार्दन ठोंबरे या ठिकाणी पहिला चेंडू मात्र बॅटच्या रनर मध्ये आलेला आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. तर या ठिकाणी लेग बायची एक धाव मात्र नक्कीच मिळेल. तर एका धावीच्या मदतीने मात्र धाव फलकात एकच धाव आहे. पुन्हा एकदा जनार्दन तू भरत. ओ बॅटच्या रनर मध्ये होता त्याला मात्र पाठवला स्लॉट मध्ये. या ठिकाणी भरतच्या बॅट मधून येत बिग 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 षटकार. पुन्हा एकदा भरत टू जनार्दन या ठिकाणी पण पाहू शकता. पहिला चेंडू मात्र भरतने भरपूर समाचार घेतला होता परंतु आता मात्र हलकासा मात्र बॅटला पुश केलेला चेंडू एकच धाव. तर एका धावीच्या मध्येने धावफलकावर धावा लागल्या आता 8 धावा. पुन्हा एकदा जनार्दन टू या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू मात्र फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपर मात्र आपण पाहू शकता बोम बोम माठिया या ठिकाणी सूर्य कामगिरी बजावताना आपण त्याला पाहू शकता. मात्र आता पहिल्या मॅचला पाहिलं ना तर त्याला भरपूर ताप भरलेला. या ठिकाणी मात्र पॅडला आदळलेला चेंडू मात्र जातोय 30 सर्कल मध्ये. तर उचलणार फेकणार एक धाव तर सहजपणे पूर्ण. तर एका धावीच्या मध्येने धावफलकावर धाव आपण पाहू शकला ना तर 9 धावा लागले धावफलकावरती. पुन्हा एकदा जनार्दन तू भरत या ठिकाणी मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू होता परंतु फेकी मात्र इतकीशी काही चांगली झाली नाहीये. परंतु पंचांचं षटक संपण्याचा इशारा. एक षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 10 धावा. या ठिकाणी अजूनही 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं ना तर 20.00 ची सरासरी आपण पाहू शकता 12 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्कवर मात्र नौखा गोलंदाज येतोय अशोक ठोंबरे. मात्र जनार्दन ठोंबरेचा बंधू हा अशोक ठोंबरे हा गोलंदाज. मात्र कीर्ती लहान पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे या गोलंदाज अशोक ठोंबरेची. आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा स्पर्धा या फलंदाजाने गाजवल्यात. मोठमोठ्या टुर्नामेंट या गोलंदाजाने गाजवल्यात. या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स बिग 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 चौकार. डीजे माठ्याच्या हातामध्ये या ठिकाणी बोम बोम माठ्या पाहिला ना तर शर्यष्टी आपण पाहिली तर जमिनीवर पडला तर जमिनीला होल पाडण्यासारखा चेंडू मात्र या ठिकाणी मारलाय.
चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून चाललाय सरळ 6 धावांसाठी. बिग 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 षटकार डीजे. नाही धुवायलंय वासे कारण लावडा धुवायचे नाही धुवायलंय बराच धुवायचेलाय काहीतरी विचित्रच धुवायचेला डायरेक्ट बिना साबणाने. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोल गोलंदाज अशोक या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू कडला. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तत्पूर्वी बुबम बाटा येत आहे. एकच चेंडू एकच धावेवर समाधान या ठिकाणी मानणार दोघं फलंदाज भरत आणि हरीश हा फलंदाज. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अशोक या ठिकाणी पुन्हा एकदा कार्बेटच्या साहाय्याने मारला चेंडू. चेंडू खाली येत आहे. जनार्दन ठोंबरे एकापेक्षा जास्त काही देणार नाहीये कारण हा आपण फलंदाज आणि क्षेत्ररक्षक गोलंदाज आपण जनार्दन ठोंबरेला पाहिलं ना तर भरपूर चप्पळ आणि चतुर हा खेळाडू आहे. कारण भरपूर टुर्नामेंट आपण त्याला पाहिलेला आहे. कारण वाईट चेंडू या ठिकाणी तर वाईटच्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या आता. तेवीस धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा मात्र सुरेख चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ चाललाय 6 धावांकरिता डीजे. धावफलकावर धावा लागल्या आता. 29 धावा धावफलकावर लागलीत. अजूनही 6 चेंडू 21 धावांची गरज असणार या कोपरी संघाला. कोपरी टीम आहे कमी ना वासिलेकरला घाम पडलाय. घाम घाम म्हणजे असा घाम ना जेण्याचे फार कपाळातून घाम निघत वा. गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज येतोय. सचिन हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं तर हर्ष हा फलंदाज. मात्र सुरेख फलंदाजी करताना फलंदाज हरीश हा फलंदाज आपण पाहू शकता. तर विलास पांडा या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजाला कानमंत्री देताना. सुरेख चेंडू परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. या चेंडू निघून चालला या ठिकाणी निर्धाव परंतु चोरटी धाव. सांगला ना चोरटी बिरटी ते कडतील पण कडतील. तुम्ही काही करा. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सचिन हा गोलंदाज. मात्र सुरेख चेंडू मारला भरतने. चेंडू खाली होतो. क्षेत्ररक्षक फेकी सुद्धा सुरेख या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी फलंदाज बाद. भरत बॅक टू पॅव्हिलियन. भरतच्या खेळीचा या ठिकाणी अंत होत आहे डीजे.
तर एक बाद कोपरी संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 20 धावांची गरज. उर्वरित 5 चेंडूमध्ये 20 धावा. सॉरी 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडूमध्ये 19 धावा अजूनही पाय कोपरी संघाला. सॉरी बोंबोम माठ्या, चुकी झाली आमची, माफ करा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन भला हा गोलंदाज. या ठिकाणी कुणाचा भला होईल कुणाचा काय होईल. या ठिकाणी व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडू या ठिकाणी. तर व्हाईटच्या मध्येने पुन्हा एकदा धावफलकावर धावा मात्र 1 ने वाढ होत्या. 1च्या साहाय्याने मात्र धावफलकावर धावा लागल्या. आता 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन हा गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज आशा भूत नजरेने पाहत राहिला. अरे काय वाईट मागवतो, बॅट खालून बोलले तरी वाईट मागवतो. अरे काय सांगशील तुला रिव्ह्यू विजय, काय सांगशील आता. किती काय सांगायचं तरी वाईटच मागवतो. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू चाललाय 1 बाउल चौकार. डीजे तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन हा गोलंदाज. स्ट्राईकला मात्र खेळणारा नवीन फलंदाज. या ठिकाणी गजाननच्या हातात कॅच मात्र चुकी करणार नाहीये. सुरेख चेंडू झेल करताना या ठिकाणी गजानन वाघ आपण पाहू शकता. तर या ठिकाणी फलंदाज बाद दिनेश हा फलंदाज. बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण पाहू शकता हट्टाकट्टा फलंदाज प्रत्येक हा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहू शकता. अजूनही काही बिघडलं नाही, काही अडचण आली नाही. अजूनही शेवटचा चेंडू मध्ये पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय प्रत्येक फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज. या ठिकाणी मात्र ब्रह्मास्त्र वापरलेला गोलंदाजाने सचिन भला हा गोलंदाज. मात्र या ठिकाणी वाशिवली संघाचे हार्दिक अभिनंदन. कोपरी संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक.